केले कर्मी जे द्यावे ते झने मज होवावे, आजी भोगू ना बरवे हातीचे भोग. तो म्हणतो केले कर्मी जे द्यावे ते झने मज व्हावे. आता हित कर्म करा आणि केल्यानंतर मग त्या कर्माचं फल आपल्याला पुढे मिळेल. पण मिळेल की नाही सांगता येते का? पुढची शाश्वती कोणी दिली का असं तो म्हणतो. हे वर्णन जे चालू आहे हे रजोगुणी त्याग करणारी माणसं कशी असतात, आपलं नित्यनिमित्त कर्म ती का करत नाहीत हे वर्णन चाललं आहे बरं का. तो म्हणतो केले कर्मी जे द्यावे, केलेल्या कर्माने जे मिळणार आहे ते झने मज व्हावे. ते मला होईल की नाही काय सांगता येत नाही, शाश्वती नाही आहे. आणि भोगू ना बरवे हातीचे भोग, आजी भोगू ना बरवे हातीचे भोग. मग त्याच्याकरता हे सगळं सोडायचं आणि ते करत बसायचं. त्यापेक्षा आत्ता माझ्याकडे जे भोग आहेत ते मी का भोगू नये, मी तेच भोग भोगतो. नित्यनेम केला, यज्ञ केला तर चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी होऊन पुढं देव भेटेल. कोणी देव भेटलेला बघितला आहे बरं? आता इतके देव लोक ज्ञानेश्वरी वाचतात, कोणाला भेटला का हो देव आतापर्यंत? कोणाला सुख मिळालं आहे? उलट ही ज्ञानेश्वरी वाचतात, सगळं काही परमार्थ करतात, परंतु ह्याच्यात कष्टच कष्ट आहेत असं तो म्हणतो. यज्ञ केला, यज्ञ केल्यानंतर चित्तशुद्धी होईल, यज्ञाने अमुक मिळेल, यज्ञाने तमुक मिळेल. हे कधी मिळायचं? तेव्हा मिळेल. दान केलं, तुम्ही म्हणता की दान केल्यानंतर एरवी दान शिळ पुरुषू वेचकपणीची संचुकू. दान इथं जर केलं तर त्यात परलोकात आपल्याला फायदा होतो. शास्त्रांनी सांगितलं आहे तुम्ही इथे जे दान करता ते तुम्हाला परलोकात मिळतं, अनंत पटीने फलदायी होऊन मिळतं. दानाने निष्काम जर केलं तर चित्तशुद्धी होते, दानाने परमात्म्याची प्राप्ती होते. पण पुढं होते ना, आता कुठे लगेच. त्यामुळे तो म्हणतो आता दान करण्यापेक्षा पुढं होईल का नाही होईल त्यापेक्षा आता आहे ना ते आपलं भोगायचं. आपण चांगली गाडी घ्यायची, आपण चांगला बंगला बांधायचा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे भोग करायचे, भोग घ्यायचे आणि आनंदाने राहायचं. कुठं दान करत बसता, कुठं पुढं काय मिळणार आहे, मिळेल न मिळेल काही सांगता येत नाही, म्हणून तो दानामध्ये प्रवृत्त होत नाही. तपश्चर्येने सुद्धा परमात्मा प्राप्त होतो. पुढे परमात्मा प्राप्त होईल न होईल, आता देह प्राप्त झाला आहे की नाही, मग आताचे भोग, हातीचे भोग का सोडा. आजी भोगू ना बरवे हातीचे भोग. हे भोग सगळे चांगले आहेत, मला सगळं मुलं आहेत, धनसंपत्ती आहे, शेतीवाडी आहे, सगळं असतानासुद्धा हे कशा करता. काही काही लोकांना जर आपण म्हटलं चला वारीला, आम्ही त्या भानगडीत पडत नाही म्हणे. चला आळंदीला, चला पंढरपूरला, चला हे ज्ञानेश्वरी वाचत जा. कशा करता? अहो आम्हाला मुलं बाळं आहेत, शेतीवाडी आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि हे सगळं कशा करता? आमचं काय अडले, आमचं काय अडले म्हणजे त्याला असं वाटतं हे वाचणारे सगळे आडलेले लोक आहे, वारीला जाणारे सगळे आडलेले लोक आहे, आडलं तरच देवाची भक्ती करणारी आहे असं काही नाही. शास्त्राने सांगितलं आहे म्हणून हे करायचं आहे. काय मिळेल न मिळेल हा भाग पुढचा आहे, परंतु नित्यनैमित्य कर्मशास्त्राने सांगितलं बाबा काही नित्य नेमावीन अन्न खाये तोची श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. म्हणून केले कर्मी जे द्यावे ते झने मज व्हावे. पुढं होईल की नाही काय सांगता येते. त्या ठिकाणी ते नास्तिक लोक जे आहेत त्यांनी पूर्वपक्ष केलेला आहे. ते म्हटले कोणी सांगितलं कर्म करायचं, आपण मागे पाहून आलो आहे. ते इथं पितरांना दान द्यायचं, इथं तर्पण करायचं आणि तिकडं पितरांना प्राप्त होतं. असं जर होत असतं तर माणसाला घरातून निघताना शिदोरी घेऊन जायची काय गरज आहे. तो म्हणतो मग घरातून शिदोरी कशाला घेऊन जा, घरात बसले बसले इथून द्या, ते जाईल, त्याला पोचेल. कसं काय पोचेल? चुकीचं आहे. तो म्हणतो हे सगळं यज्ञ दान तप हे जे आहेत ना लोकांनी पोटं भरण्याकरता केलेली संकल्पना आहे, हे उगाच काहीतरी थोतांड केलेलं आहे. तो म्हणतो यज्ञ हे जे वेद आहे वेदाचे सुद्धा कर्ते जे आहेत हो वेद करतारा शंडी भंडी निशाचारा म्हणतो.
त्रयः वेद कर्तारः. वेदाचे 3 कर्ते चंडी भंडी निशाचर. ज्या लोकांना काही कामं नाहीत ना त्यांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे. काही नाही, मोक्ष वगैरे काही नाही, यज्ञदान तप वगैरे काही नाही, स्वर्ग वगैरे काही नाही. ह्या सगळ्या कल्पना आहेत, कपोल कल्पना आहेत. खायचं प्यायचं मजा करायचं हाच मोक्ष आहे म्हणून मानत नाही तो म्हणतो कर्म त्या ठिकाणी करत बसण्यापेक्षा इथं कर्म करा, दान करा, तप करा आणि पुढं देव भेटणार आहे त्यापेक्षा आहे आजी भोगून बरवे हातीचे भोग. आजचे भोग माझ्या हातात आलेले आहेत, सगळे भोगायचे. कर्माचा नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करतो आणि भोगामध्ये तो काय होतो, प्रवृत्त होतो. हा रजोगुणी त्याग आहे. आणि ऐसा शरीराचे क्लेशा भेने कर्म वीरेशा सांडितो परियेसा राजसु त्यागो. ऐसा शरीराच्या क्लेशा भेने कर्मे सांडी वीरेशा तो परियेसा राजसु त्यागो. भगवंत अर्जुनाला इथे वीरेशा म्हणतात. वीरेशा म्हणजे वीरांचा सुद्धा तो ईश आहे. अर्जुनाला इथं वीरांचा ईश का म्हटलंय, कारण इथे सात्विक त्याग करण्याकरता सुद्धा मनुष्य वीर लागतो. बहुतेक त्याग करणारे जे आहेत ते रजोगुणी त्याग करणारे आहेत, बहुतेक त्याग करणारे ते तमोगुणी त्याग करणारे आहेत. बऱ्याच जणांनी आपलं नित्यनैमित्तिक कर्म सोडलंय. कशामुळं सोडलंय? मोहामुळे सोडलंय. हो, म्हणजे आम्ही सुद्धा आजकाल नियम सोडलाय. नित्यनेम सोडून काय करतात म्हणजे झोपा काढतो, पत्ते खेळत बसतो. हा त्याग आहे का? काय उपयोग नाही. नित्यनेम आम्ही आईवडिलांना सोडलं आहे. कशा करता? का मोहाने सोडलेलं आहे किंवा शरीराला कष्ट होत म्हणून सोडलेलं आहे. हा त्याग जो आहे रजोगुणी आणि तमोगुणी त्याग आहे. शरीराची या क्लेश, शरीराला दुःख होईल म्हणून. भेने कर्मे सांडी, शरीराला क्लेश होतील, शरीराला दुःख होतं म्हणून नित्य कर्म करत नाही, नैमित्तिक कर्म करत नाही, पंचमहायज्ञ करत नाही, अभ्यास करत नाही, आणखीन गंगा स्नान करत नाही, तीर्थयात्रा करत नाही. का करत नाही? ऐसा शरीराच्या क्लेशा भेने कर्मे सांडी. शरीराच्या क्लेशाच्या भीतीने दुःख होईल. तुका म्हणे का रे सुकुमार झालाशी. तुकाराम महाराज म्हणतात काय जाब देशी यमदूता. यमदूताला काय जाब देणार आहेस तू? काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाचे मिशेदनी घेते. तुझा जीव जाणार आहे का बाबा? एवढा का सुकुमार झालास तू? एका दिवशी नाही जेवला तर काय मरणार आहेस का तू? आणि पुढे यम तुला विचारील बाबा तुम्हाला हे सगळं दिलं होतं, करायला सांगितलं होतं, का तुम्ही केलं नाही? आणि मग यम त्या ठिकाणी तुला दंड करील. त्यावेळेस तू यमाला काय जाब देणार आहेस? परंतु आता मनुष्याला कळत नाही. तो त्या ठिकाणी शरीराच्या क्लेशा भेने कर्मे वीरेशा सांडी. सांडी वीरेशा म्हणतात. वीरेशा म्हणजे अर्जुना हे असा सात्विक त्याग करायला मनुष्य वीर लागतो. रजोगुणी त्याग मनुष्य लगेच करतो. बहुतेक रजोगुणी केलेले त्याग केलेली माणसं भेकड आहेत, तमोगुणी त्याग केलेली माणसं भेकड आहेत. आणि जो सतोगुणी त्याग आहे तो मात्र वीर मनुष्य आहे. आणि असा अर्जुनच करू शकत होता. तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. विषयांच्यापासून इंद्रियांना आवरण्याकरता किती क्लेश होतात. ज्ञानोबारायांनी 4-5 उदाहरणं देऊन सांगितली. जे सारसाही बिघडता ओहावनी वत्स काढिता, ना तरी भनंग दवडता भानेवनी. इंद्रियांना विषयातून काढायचं असेल बाहेर तर मग किती दुःख होतं त्याला. एखादा जेवायला बस 4-5 दिवसाचा उपाशी मनुष्य, त्याला जर त्या ठिकाणी जेवता ताटावून उठवलं त्याला जे दुःख होतं. आई पडून आईच्या समोरून एखादं
एकुलता एक मुलगा यमाने ओढून नेला. आईला जेवढं दुःख होतं, माश्याला पाण्यातून बाहेर काढल्यावर जेवढी तळमळ होती तेवढी इंद्रियांना बाहेर काढताना तळमळ होते. आणि ते जो सहन करतो तो खरा वीर आहे. करतात जाती भोगसे बुद्ध्याधिकाचे. विवेक करताना, हे सगळं व्रत करताना बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात आणि ते जो सहन करतो तो वीर मनुष्य. बहुतेक जे आहेत ते भेकड आहेत. आपल्याला शरीराला कष्ट होतो, नको बाबा एकादशी. शरीराला कष्ट होतो, नको बाबा व्रत, नको बाबा दान, नको बाबा तप, नको बाबा यात्रा, नको बाबा नामस्मरण, नको बाबा सकाळी सकाळी आंघोळ, असं म्हणून जे सोडणारे ते सगळी भेकड माणसं आहेत. वीर कोण आहे? खरा वीर आहे. काही झालं तरी जो आपला नेम सोडत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथ. काही झालं तरी चालेल, जव हे आकाश वर पड पाहे, ब्रह्म गोळ भांगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच पायी ठोका. म्हणून देवानी सुद्धा परीक्षा घेतली. सगळ्या संतांची, तुकाराम महाराजांची परीक्षा घेतलेली आहे, नामदेव महाराजांची परीक्षा घेतलेली आहे. परंतु संतांनी आपला नित्यनेम त्याच्यामध्ये सोडलेला नाही. नित्यनेमात बाधा आणण्याकरता नामदेव महाराजांच्या चरित्रात सांगतात, कोणीतरी एक याचक आला आणि एकादशीच्या दिवशी आला, अशी कथा सांगितली जाते. आणि नामदेव महाराजांना म्हटलं मला भोजनच पाहिजे. नामदेव महाराज म्हटले बाबा आमच्याकडे एकादशी आहे, तू जरी याचक असला, तुला खूपच आग्रह असला तर मी तुला फराळ देतो, काही झालं तरी चालेल. पण नामदेव महाराजांनी आपला नियम सोडला नाही. काय झालं पुढं? मला वाटलं तुम्हाला माहिती म्हणून मान हलवताय का तुम्ही कथा. अनेक नित्यनेमाच्या कथा आहेत अशा. हो, त्या रुक्मांगद राजाच्या जीवनात सुद्धा कथा अशी सांगितली आहे. काय झालं, रुक्मांगद राजा सगळ्यांच्याकडून एकादशी करून घ्यायचं. त्याचा परिणाम असा झाला, यमलोकीची खोंटली. यम म्हणे कवनात यमावे. यमाकडेच कोणी जायना, सगळे वैकुंठाला जायला लागले. यमाने सांगितलं देवा आमच्यासाठी काहीतरी करा, आम्हालाही नोकरी पाहिजे ना, आमच्याकडं कोणतरी आलं पाहिजे, आम्हाला काहीतरी काम पाहिजे ना. आमचा हात असे खाजवायला लागले, कोणी गिरायकच भेटत नाही. त्याच्या एकादशी व्रतात भंग पाडण्याकरता म्हणून देवाने लीला केली, मायेला पाठवलं. स्त्रीच्या वेशामध्ये माया रुक्मांगद राजाच्या घरी नगरामध्ये गेली. राजा तिच्यावर मोहित झाला. ती म्हटली मी म्हणेल तसं तू करायचं. नेमकी एकादशी आली की ती म्हटली एकादशी करायची नाही. राजा म्हटलं काही झालं तरी, प्राण झाला तरी मी एकादशी सोडू शकत नाही. मग तिने सांगितलं ह्याला पर्याय काय दुसरा सांग. नाही तुझ्या मुलाचं शरीर मला अर्ध कापून द्यायचं म्हणून एका बाजूला पत्नी आणि एका बाजूला तू करवत धरायची आणि कापायचं असं वर्णन केलं आहे. तर अर्ध शरीर मला पाहिजे. तर त्या मुलाच्या डोळ्यातून एका अश्रू आला, जे शरीर द्यायचं होतं. दुसऱ्या डोळ्यातून अश्रू आला. ते म्हटले असलं रडकं शरीर मला नको. मुलाला विचारलं का रडतोय? ते म्हटले अर्धच शरीर उपयोगाला येते म्हणून मी रडतोय, पूर्ण शरीर यायला पाहिजे म्हणून मी रडत होतो. मग भगवान परमात्म्याने परीक्षा घेतली, हरिश्चंद्र राजाची परीक्षा घेतली. दान दिलंय बाबा तू, पण स्वप्नात विश्वामित्रांनी दान घेतलं. दिवसा त्या ठिकाणी चर्चा सगळ्या राज्यामध्ये होती, सगळ्या विश्वात चर्चा हरिश्चंद्राची. हरिश्चंद्रासारखा दानी नाही, हरिश्चंद्रासारखा सत्यवादी नाही. विश्वामित्र जे होते त्यांना दुसरीचं कीर्ती ऐकलेली सहन होत नव्हते. ते म्हटले मी परीक्षा बघितल्याशिवाय मी कोणाला मानत नसतो. मी परीक्षा बघणार आणि मग तुमचं म्हणणं मान्य करणार. परीक्षा घेण्याकरता विश्वामित्र दिवसा गेले का रात्री गेले? स्वप्नात गेले त्याच्या, आणि स्वप्नात सांगितलं मला दान पाहिजे. आणि
दानामध्ये काय मागितलं? सगळं राज्य दान पाहिजे स्वप्न. आणि सकाळी सकाळी स्वप्नात त्यांनी राजाने सांगितलं, घ्या. सकाळी सकाळी विश्वामित्र हजर. म्हटले, रात्री मला स्वप्नात तू दान दिलंय ना, दानाबरोबर दक्षिणा द्यायची असते म्हणे. राज्य तर दान केलंय, पण 1000 सोन्याच्या मोहरा दक्षिणा म्हणून पाहिजे त्याच्यावर. राजाने सांगितलं, काय हरकत नाही, कोशातल्या घ्या. कोशातले नाही, आता राज्य माझं झालंय, आता स्वतः कष्टाने कमवायचं आणि मग द्यायचं. आणि तिघांना राज्याच्या बाहेर काढलं. तो हरिश्चंद्र महाराज, त्यांची ताराराणी नावाची पत्नी आणि रोहिदास नावाचा मुलगा. हरिश्चंद्र, ताराराणी आणि काशीच्या चौकात उभे राहिले, आम्हाला कोणीतरी विकत घ्या, आम्ही तुमची सेवा करू आणि त्या सेवेतून आम्ही तुम्हाला काय करू, आम्हाला 1000 मोहरा द्या महाराजांना दान देण्याकरता. त्या तिघांना विकत घेतलं. आपल्याला पुढची कथा सांगायची नाही. परीक्षा घेतल्यानंतर मग मान्य केलं. क्लेश होतात, सोपी गोष्ट आहे का? एवढी जर प्रसंग आपल्यावर आला तर आपण म्हणून जाऊ दे, मरू दे, तिकडं काय, कुठलं पडले दान आणि कुठलं तप पडले, आपल्याला त्रास होतोय. पण त्यांनी नियम सोडला नाही आणि आपला नियम म्हणून आज आपण त्यांचं नाव घेतोय. आज सत्य म्हटलं की हरिश्चंद्राची कथा सांगावी लागते. त्याचं कारण काय आहे? केले कर्मी जे द्यावे आपलं ऐसा शरीराच्या क्लेशा भेने कर्मे वीरेश शब्दावर मी एवढं बोललो बरं का. वीर लागतो, तू वीर आहेस. अर्जुन सामान्य वीर होता का? अर्जुनाने जो त्याग केलेला आहे हा शरीराच्या क्लेशामुळे त्याग केला नाही. शरीराला दुःख होतं म्हणून केलाय का त्याग? मोहामुळे त्याग झालेला आहे अर्जुनाचा. क्षत्रिय कर्म युद्धाचा त्याग अर्जुनाने जो केलाय तो शरीराच्या क्लेशामुळे नाही, मोहामुळे. शरीराला काही होऊ दे, अर्जुन म्हटलं मी मरायला तयार आहे, पण हे सगळं जगात वाईट होऊ नये, जगाला त्रास होऊ नये असं वाटतं. बघा तुम्ही, अर्जुनाची भाषा काय आणि दुर्योधनाची भाषा काय? अर्जुनाची भाषा आहे एषामर्थे कांक्षितज्ञो राज्यं भोगा सुखानि च तयमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. काय म्हणतो? एषाम अर्थे कांक्षितम नो पुढं राज्यम भोगा, यांच्याकरता मी राज्य भोगाची इच्छा करतो. आणि दुर्योधनाची भाषा काय? मदर्थे त्यक्त जीविता. तो म्हणतो माझ्यासाठी सगळे मरायला तयार, म्हणजे माझ्यासाठी सगळ्यांनी मरावं असं दुर्योधनाला वाटतं आणि मी सगळ्यांसाठी मरतो असं अर्जुन म्हणतो. म्हणून वीरेशा म्हटलं अर्जुनाला. सांडी तो परी असा राजसो त्यागो एरवी तेथही कर्म सांडे परी तया त्यागफळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. एरवी तेथही कर्म सांडे, इथं सुद्धा कर्मत्यागच आहे. कर्म सोडतोय तो, परी तया त्यागफळ न जोडे, पण त्याला त्यागाचं फळ मिळत नाही. कशाप्रमाणे? जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. उतू गेलेलं दूध आणि मग उतू गेल्यावर म्हणायला लागला कृष्णार्पण वस्तू. सकाळी देवळात जाऊन दूध अभिषेक करायचा ना, तो केला नाही का? घरात पोरांना खायला दूध नाही, आपल्याला खायला दूध नाही, कुठं तिकडे देवाच्या डोंबल्यावर घालता, म्हणून घरीच राखून ठेवलं. दूध दही करायचं आहे, तूप करायचं आहे, आपल्या घरातल्या आपल्याला खायला दूध नाही, ते देवाला कशाला नेता असं म्हणून घरातच ठेवलं. आणि एवढं मोठं पातेलं जे होतं दुधाचं उतू गेलं शेवटी. आणि गप्पा मारत बसली बाहेर आणि गेलं उतू गेल्यावर म्हटली बरं झालं, आता देवात न्यायचंच होतं ना, देवळात न्यायचंच होतं आणि ते इथं गेलं देवळात. नाही तरी अग्नी देवच आहे ना खाली. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे उतले आगी पडे ते न लगेचे होमा.
ते होमाला लागत नाही, ते यज्ञाला लागत नाही, तिथे होम झाला असं म्हणू नये. का? कारण ते जे सोडलेलं आहे दूध ते गेलेलं आहे, आपोआप गेलेलं आहे दूध. आणि तिथं जो दुधाचा त्याग झालेला आहे हा सदहेतूने झालेला नाही, विवेकाने झालेला नाही. तो कशामुळे झालेला आहे? मोहामुळे झालेला आहे, रजोगुणामुळे झालेला आहे, आसक्तीमुळे झालेला त्याग आहे. म्हणून असा त्याग जो आहे, आता इथं दृष्टांत कशा करता दिलेला आहे? तेथही कर्म सांडे, तिथंही कर्म त्याग आहेच. त्याने नित्यकर्म सोडलंय, नैमित्तिक कर्म सोडलंय, यज्ञ सोडलाय, दान सोडलाय, तप सोडलाय. पण त्यामुळे त्याला त्यागाचं फळ मिळेल का? ज्याने विवेकपूर्वक त्याग केला, संसाराचा त्याग केला, विवेकपूर्वक संसाराचा त्याग केला आणि परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्मा त्याला भेटतो. विधीपूर्वक संन्यास घेतला असेल, देवाला जाणण्याकरता त्याग केला असेल, देवाकरता त्याग केला असेल, त्याला परमात्मा भेटणार आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत फलाचा त्याग केला, देहाभिमानाचा त्याग केला, पुढे गुरु भेटले, नामस्मरण केलं, चिंतन केलं, सगळं त्याने सोडलं. त्यांना काय झालं? त्यागाचं फळ भेटलं. पण याला त्यागाचं फळ भेटत नाही. का भेटत नाही? म्हटले एरवी तेथेही कर्म सांडे, त्याने यज्ञ सोडलाय, त्याने तप सोडले, त्याने दान सोडले, परी तया त्यागफळ न जोडे. पण त्याला त्यागाचं फळ भेटत नाही. का त्यागाचं फळ भेटत नाही? त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे उतले आगी पडे ते नलगेचे होमा. उतू गेलेलं जे आगीत पडतं दूध ते नलगेचे होमा, ते होमाला दूध लागला असं समजू नका. का? कारण त्याने हे जे आहे विवेकपूर्वक केलेलं नाही. होम पेटवला आणि मग होमामध्ये आपण दूध टाकलं, अग्नीला आहुती देऊन टाकलं, वरुणाला आहुती देऊन टाकलं, विष्णूला आहुती देऊन टाकलं, देवाला आहुती देऊन टाकलं आणि तिथे म्हटलं, संकल्प केला आणि म्हटलं तर मग ते देवाला जातं. पण आता हे जे आहे लोभामुळे घेऊन ठेवलं आहे आणि ते उतू गेले, उतू गेलेलं जसं होमाला प्राप्त होत नाही तसं हे. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं बघा, बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले, हे मनोनये जहाले दुर्मनाचे. बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले, हे मनोनये झाले दुर्मरणाची. एखादा मनुष्य घरातून वैतागून निघाला किंवा पोहायला गेला आणि गेल्यानंतर मध्ये गेला, पोहता येत नव्हतं, नदीत गेला मध्ये, आणि नदीमध्ये गेल्यानंतर तो बुडून मेला. त्या ठिकाणी बाकीच्यांनी असं म्हणायचं नाही, बरं झालं आता मेलाय, बुडोनी प्राणी गेले तो अर्धोदकी निमाले. आता काय का होईना, आणि नेमका कुंभात गेला, कुंभ चालू होता, इकडून गेला, पोहता येत नव्हतं आणि ते बरोबर अर्ध्या पाण्यातही गेला. तो मध्ये होडीतून खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्याला पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून मेला. बाकीचे घरचे म्हणायला लागले, बरं झालं कुंभात गेलाय, असं मरण कोणाला येणार आहे? हो, त्याला मुक्ती प्राप्त होईल. कारण शास्त्राने सांगितलेलं आहे. काय शास्त्राने सांगितलेलं आहे? प्रयागात जर त्रिवेणी संगमावर जाऊन जर देहत्याग केला तर माणसाला मुक्ती प्राप्त होते. मग त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुर्मरणची. त्याचं ते काय झाले? दुर्मरण झालं. किंवा एखाद्याने आत्महत्या केली जाऊन. घरातला मनुष्य कंटाळा, भांडणं झाली घरामध्ये, कटकटी झाल्या आणि म्हटलं आता आयता कोंब आहेच, आणि रागाने गेला आणि कोंबात टाकली होडीतून उडी खाली. आता होडीतून उडी टाकली त्यांनी, रागाने टाकली का प्रेमाने टाकली? म्हणजे माझं दुःख सुटावं
आणि ह्या सगळ्यांचा शिवे देत देत टाकली त्यांनी उडी, ह्यांचं वाटोळं हो. मग त्याचं झालेलं जे आहे ते दुर्मरण आहे. त्याला मोक्ष, हां, एखादा संकल्प करून गेला, सगळं कार्य झालं आहे आपलं. आता भगवंताची प्राप्ती व्हावी. जसं आता ज्ञानोबारायांच्या मातोश्रीनी आणि पिताश्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, प्रयागलाच घेतलं. पण त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भावना अशी आहे की जगाचं कल्याण व्हावं, यांना त्या ठिकाणी शुद्धी मिळावी. हो, एका चरित्रकाराने तर असं लिहिलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला तेव्हा विठ्ठल पण तिथं होते. म्हटले आता चांगलं झालं, तुमचं कार्य झालं, शुद्धीपत्र मिळालं, आता आम्ही केलेला एक शब्द होता, नाहीतरी आता देह काय करायचा आहे, म्हणून ह्या देहाचं चांगल्या ठिकाणी विनियोग करायचा, म्हणून ते गेले आणि तिथं त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं असंही लिहिलं आहे. पण त्यांना जी प्राप्ती, आता मुक्ती प्राप्त होणार आहे. पण एखादा मनुष्य रागारागाने गेला, एखादा मनुष्य चुकून पडला, तर त्याला का बुडवणी प्राणे गेले हे अर्धोदकी निमाले ते, हे मनोनय झाले दुर्मरणाचे. हे इथं असं म्हणू नये की त्याला सत्का मोक्ष प्राप्त झाले, ते दुर्मरणच झाले. हे म्हणू नये झाले तैसे देहाचे निलोभे, जेने कर्मापानी शुभे, तेने साचन लाभे त्यागाचे वेळ. तसं देहाचे निलोभे, जेने कर्मापानी शुभे, ज्याने देहाच्या लोभामुळे, देहाच्या आसक्तीमुळे, मी देह आहे अशा दृढ ज्ञानामुळे मला त्रास होईल, मला दुःख होईल, म्हणून ज्याने कर्मापानी शुभे, कर्माला पाणी दिलं, पाणी सोडलं कर्मावर, यज्ञ करत नाही, दान करत नाही, तप करत नाही, नित्यनेम करत नाही, सकाळी सकाळी लवकर उठत नाही, प्रदक्षिणा करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, आईवडिलाची सेवा करत नाही, हे सगळं त्याने सोडलं आहे. पण कशा करता? देहाचे निलोभे. हो, आपण विठोबा रखमाई मस्त राहायचं, आनंद करायचा, कशालाही सासरून सासरेन कटकटीन भानगडीन देवन संतन म्हणतो काय, पैसा मारो परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा तरी किसकी करू, असं म्हणून ज्याने देहाच्यासाठी हे सगळं सोडलं आहे. परमार्थ सोडला, हे परमार्थ वगैरे काही आवडत नाही आपल्याला म्हणतो. हो, परमार्थ काय आमच्या घरातच परमार्थ आहे सगळा. हो, मंडळीच आमची गुरु आहे, हे बालबच्चेच साधू संत आहेत, कशाला परमार्थ, कुठं दान आणि काय करता. देहाचे निलोभे, जेने कर्मा पाणी शुभे, कर्मावर पाणी सोडलं, त्याने साचन लभे त्यागाचे, त्याला त्यागाचं फळ मिळत नाही. कोणतंही त्यागाचं फळ, कर्मत्याग केला तर काय फळ प्राप्त होतं? किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदय आले, ते नक्षत्रात पाहाले गिळी जैसे. त्याग जर केला तर त्यागाने असं फल प्राप्त होतं. कोणतं? किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदय आले, आपलं जे ज्ञान आहे ते उदयाला येतं. आपलं ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान, जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पावली निगे, तरको आईनी निघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, ज्ञातृज्ञेयाविन नुसदेची जे ज्ञान, सुका भरले गगन घाळे जैसे. आपलं ज्ञान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान. आपलं ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे, असं दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. हे आपलं ज्ञान आहे. मी देह आहे हे आपलं ज्ञान नाही, मी जीव आहे हे आपलं ज्ञान नाही, मी सुखी आहे हे आपलं ज्ञान नाही, मी दुःखी आहे आपलं ज्ञान नाही, मी ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, असं जे ज्ञान आहे. किंबहुना आपले जे ज्ञान होय उदया आले, असं ज्ञान उदयाला येतं. कशाने? खरा त्याग जर घडला तर. मनुष्याच्या जीवनात जर खरा कर्माचा त्याग घडला, सात्विक त्याग जर घडला, तर असं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नक्षत्राते पाहले गिळी जैसे. ते ज्ञान एकदा प्राप्त झालं की जसं पहाड झाल्यानंतर सगळी नक्षत्र आपोआप लुप्त होतात, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालं की जीवनातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सुखदुःख देणाऱ्या सगळ्या कल्पना ज्या आहेत,
सगळा द्वैताचा आभास जो आहे तो सगळा नक्षत्राप्रमाणे लुप्त होतो. जैसे